तयार जरी तुम्ही केलं असेल तरी पण ते छान तिनं दिसते ना जास्त. माझी आलिया भट जरी छान दिसली आणि माझी करीना कपूर काय कमी छान आहे का? 1 नंबरला शौर्या, 2 नंबरला दिदी, 3 नंबरला मम्मी. खोट बोलायचं नाही. नाही खरं सांग. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आलिया भटच्या भूमिकेत आहे शौर्या आणि करीना कपूर आहे आर्या. करीना कपूर. तुम्ही कोण आहेत मग? मी शिवदासची बायको. बॉलिवूड नाव सांगू? पप्पालाच विचार मी कोणासाठी दिसायले मग. हेमा मालिनी. एवढीशी हाईटला मी एवढी मोठी आहे. नाही त्यांची पण भरपूर आहे हाईट. इतकी आहे का? बरं ठीक आहे. पण तुमच्या तिघांमध्ये की नाही मला तर वाटते आलिया भटच जास्त सुंदर दिसायली. पण मीच तिला तयार केलंय. ओके काय हरकत नाही. तयार जरी तुम्ही केलं असेल तरी पण ते छान तिनं दिसते ना जास्त. माझी आलिया भट जरी छान दिसली आणि माझी करीना कपूर काय कमी छान आहे का? 1 नंबरला करीना कपूरच आहे. बरं संयुक्त पहिला नंबर तिघींना पण चला. नाही खरं खरं बोलायचं. खरं आम्ही कोणालाच राग येणार नाही. येणार का शौर्या? सांग मग पप्पाला. कोणाला जरी म्हणलात तरी करत असतात का बाळा? खरं खरं सांगू, 1 नंबरला शौर्या, 2 नंबरला दिदी, 3 नंबरला मम्मी. खोट बोलायचं नाही. नाही खरं सांगितलं मी. आता सांगितलं मी जे सांगितलं ते सांगितलं. आता काय मग आता मी सांगायचं पण तुमच्या मनावर काय? मग मला कशाला विचारता? मग तुम्ही खोट बोलायचं नाही. मला माहिती ती शौर्या जास्त हे करती. तुम्हाला खरं सांगा आर्या आवडायली मला माहिती. खोटं बोलायचं नाही. मग आहे का नाही शौर्या? खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. म्हणणा शोरू खरं बोलायचं. 1 नंबरला दिदी, 2 नंबरला शोरू, 3 नंबरला मम्मी. 1 नंबरला दीदी, 2 नंबरला शोरू, शोरू, 3 नंबरला मम्मी. ओके. आणि 4 नंबरला पप्पा. बरं चला आता 8:30 वाजले जायचे आपल्याला. माझी शोरू माझ्यासारखी क्यूट आहे ना शोरू. लागली का लिपस्टिक? काय पोरगी चला जा पटकन जाऊन या आता. आज आमच्या घरी 2 हिरोईन आणि 1 हिरो आलेले आहेत. पलट करीना कपूर. नाव सांग. मी आहे करीना कपूर. ए आहे आलिया भट. मी आहे गोविंदा. गोविंदा स्टाईल कशी मारते? चला या तिघं पण चलत. ती पुष्पाची स्टाईल होती. कोण आलं आपल्या घरात? बघा कोण आहेत. तू कोण आहेस सांग लवकर. गोविंदा. गोविंदा. आलिया भट. आलिया भट. मी करीना कपूर. करीना कपूर. आणि तू कोण आहे? तू कोण आहे? मी शिवदासची बायको.
हा दोघींचं किती सुंदर अशी हेअरस्टाईल. आणि आर्यापेक्षा शौर्याचेच केस जरा मोठे येतात. कारण की आर्या तिचे केस कट करते. असं का? आता इकडे पहा आणि छान स्माइल करा. आणि क्यूट तर माझी आर्याच दिसते. नाही मग मी सुंदर दिसते. तू कशी दिसते आर्या? सुंदर आणि क्यूट. आता ती तर सुंदर पण आहे क्यूट पण आहे. तर मी ट्रिपल क्यूट आणि सुंदर आहे. अगं बाई आहे को? कोण म्हटलं ग? मी बोलली. आहे का ग तुझी बहीण क्यूट? हो आहे ना. आहे का? तुझी बहीण क्यूट आहे का? हा. आर्या दीदी जास्त क्यूट आहे का तू जास्त क्यूट आहे? नाही मी मी यावर दोघी जणी असं जवळ बघू कोण क्यूट आहे जरा जास्त. जास्त जे छान गोड स्माइल येईल ते क्यूट म्हणा. ए गाईज, तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये क्यूट कोण आहे, आर्या आहे का शौर्या आहे? सगळे मला कडा शौर्या. यस मी स्पेलिंग सांगते. SHAURYA शौर्या. अरे तू काय सांगती? मग मी क्यूट असेल तर माझी पण स्पेलिंग टाकून असल्या आर्या क्यूट आहे. पण मला तर असं वाटायले बोलण्यामध्ये आमच्या घरामध्ये एक नंबरला कोण आहे? शौर्या. आणि शांत कोण आहे आमच्या घरामध्ये? मी आहे. आमच्या घरी जास्त खाणारे कोण आहे? शौर्या. दीदी पण आणि आमच्या घरी अभ्यास म्हणून सतत लिहिणारी कोण आहे? अभ्यास करायला म्हणून सतत लिहित बसणारी कोण आहे? सतत दीदी. आणि मम्मी एक दिवस ट्युशनला जाऊ नको का म्हणून झोपणारी कोण आहे? शौर्याचे. आणि प्रत्येक वेळेस मला न काही सांगणार फक्त जाऊन पप्पाला सांगणारी कोण आहे? दीदी. शौर्या पण. नाही, एक नंबरला दिदीच आहे. जे खरं आहे ते खरं बोलायचं, खोटं नाही बोलायचं. ओके. लाईव्ह चालू आहे तुमचं. त्याच्यानंतर घरामध्ये पप्पावर प्रेम करणारी कोण आहे? आम्ही दोघी. दोघे पण. हो. आणि मम्मीवर पण मी. मम्मीवर प्रेम करणारी कोण आहे? मी. एक नंबरला मम्मी का पप्पा? मम्मी. तुझं? मम्मी आणि पप्पा दोघं पण. नाही तसं नाही. आता हिने कसं एक नंबरला मम्मी सांगितले तसं तुझं एक नंबरला कोण? पप्पा. आर्याचे एक नंबरला पप्पा आवडतात आर्याला आणि शौर्याला एक नंबरला मम्मी. तर आम्हाला तर दोन्ही लेकरं सारखेच येतं, पण लेकरांना थोडासा मम्मी पप्पा मध्ये कन्फ्युजन आहे. शौर्याला मम्मी आवडते जास्त, आर्याला पप्पा आवडतात, कारण की आर्याचं काम सर्व पप्पा करतात है ना. आणि पप्पाने हेअरस्टाईल पाडली का हूं करायला? पप्पाने शौर्याने केले. शौर्यानेच केलं, मी कुठे केलं? आता खरं सांगायचं, डब्यामध्ये टोमॅटोची चटणी असल्याच्या नंतर टिफिन वापस कोण आणतं? शौर्या आणते. बरोबर का शौर्या? आणि आता खरं बोलायचं. ओके. कोल्याला कोणाला जावं वाटतं? दीदी. फक्त दीदीला जावं वाटतं? तुला नाही जावं वाटत का? मला पण जावं. नाही ठीक आहे. नाही मला पण जावं वाटतंय. शौर्याला नाही जावं वाटत. आता तिने म्हणलं आता. मला जावं वाटतंय. ज्ञानमामाकडं मोठ्या आईकडे कोणाकोणाला जावं वाटते? हात वर करायचा. दोघींना पण जावं वाटते. ओके. हा, तर आता सांगा, तुम्हाला माऊकडे कोणाला जावं वाटते? बोरगावला दोघींना पण. वा. आत्याबाईकडे कोणाला जावं वाटते? कोणची? शौर्याला जावं वाटते म्हणून. पप्पाच्या बहिणीकडे शौर्याला जावं वाटते. त्याच्यानंतर आता खरं बोलायचं, तुला जास्त कोणता मामा आवडते? किसू मामा, ज्ञानू मामा? नाही ना मामा. माझे केसू मामा आणि ज्ञान मामा.
एक नंबर नानू, 2 नंबर किसन मामा. हं. आणि मामी कोणती आवडती सर्वात जास्त? सोनी मामी. तुला? सोनी मामीच. तुला पण सोनी मामीच का? आणि सर्वात जास्त कोल्याला गेल्याच्या नंतर तुमचा लाड कोण करतं? पट्टे. मोठे. मोठी आहे का? आणि अभिभया जास्त आवडतो का अक्षुभया जास्त अभी आवडतो? भैया. अक्षू भैया. शौर्याला अभिभया आवडते, आर्याला अक्षुभया आवडते. ओके. आणि आता इकडं बघा, खरं खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. खरंच तर म्हणायचं. खरंच बोलायला. तुम्हाला कोण मारतं? मम्मी मारते का पप्पा मारते? मम्मी. कधी मारलं का? तुम्ही सवला खरं बोलायचं. मग चुकल्यावर मारते का उगाच उगाच मारते ते पण सांग. चुकल्यावर. चुकल्यावर. बरं तू हलू नको ना ग. चुकल्यावर मारती. आपल्या घरामध्ये स्माइल कोण करत नाही? दीदी. का करत नाही? बोलते. आ? बोलते सारखं. आपल्या घरात सर्वात जास्त कोण हसतंय? शौर्या. 2 नंबरला? दीदी. मम्मी. 3 नंबरला? पप्पा. पा. आणि 4 नंबरला? दीदी. तू पण खुश राहा जाय ना मग आर्या. तुला काय हसू देत नाहीत का आम्ही? हसत जाय ना, 1 नंबरला येऊ दे जाय तुझा. ए बस आलं ना, उगाच आवाज काढायली. आता लास्टचा प्रश्न. हा. पप्पा फिरायला गेल्याच्या नंतर हा. कोणाला जास्त करमत नाही घरात? दोघींना पण करमत नाही. बरोबर आहे. हा. लास्ट क्वेश्चन. विचारू का लास्ट? पक्का? पक्का. पक्का. खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. हा. सर्वात जास्त तुला सोनी मामी आवडती का ज्ञान मामा आवडते? खरं बोलायचा. दोघं पण. नायन मामा. सोनी मामी. सोनी मामी तुला आवडते. तुला? नायन मामा. आता मी तुम्हाला क्वेश्चन. हा विचार. तिथूनच विचार. तिथूनच जाऊन विचार ना. ठीक आहे. आणि आता दूध विचार एक क्वेश्चन आता. ठीक आहे, मी विचारते. तू विचार ना आता मला हे काय बघा. सांगतो. हा. मम्मी. हा. पप्पा तुम्ही तेव्हा बाहेर फिरायला जातात तर आम्हाला कोण नाही? तुम्हाला तर चला म्हणायले, आता पुण्याला चल म्हणायला ती यायली का? काश्मीरला. काश्मीरला बी म्हटलं होतं चल चल, तर तू म्हणलीस नाही आमच्या परीक्षा येतात आणि एक्झाम येतात. हा तर आम्हाला यायचं नाही म्हणे, आम्हाला नेक्स्ट टाइमला घेऊन जा. आता माझ्या पण 3 तारखेला एक्झाम यायला, 5 तारखेला बनसलचा पेपर. बघ अरे तर आता बी यायचं नाही. आता चला पुण्याला येतात का 3 तारखेला सांगा. 3 तारखेपासूनच पेपर चालू राहिले आमच्या बघा शाळेचे बघा बघा. first. हा. मी यायली. हा. मी यायली. शिवानी दीदी आहे तिकडं. बोल आता. बोल ना आता. आता येणार का नाही? रिटर्न. काय रिटर्न. काय रिटर्न नाही यायचं? आणि आताच म्हणले, इकडे बघा गाईज, आताच म्हणत होती का नाही आम्हाला फिरायला का नेत नाहीत, आता चल म्हणलं की नाही यायचं म्हणायचं. हा चल ना, आता काय झालं मग? ठीक आहे, एक क्वेश्चन. बोल आता. पहा हिचे दोन्ही क्वेश्चन चुकीचे होते. विचार. तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? मला ताई, हा नाना मामा, हा का दीदी, का पप्पा, का मी? कोण फर्स्ट नंबरला? फर्स्ट नंबरला मोठी आई, सेकंड, पप्पा, थर्ड. तुम्ही दोघी. नाही, एकच. नाही दोघी पण नाही. नाही एकच. अरे आम्हाला एक करा, आम्हाला एक म्हणायला लावलं.
स्वतः म्हणा दोन्ही जण. मग तू कशी पलटी खाल्लीस? अगोदर म्हणत होती मम्मी तुम्ही आवडतात, आता म्हणाली पप्पा आवडतात. पण मी तशी पलटी खात नाही, मला दोघी पण आवडतात. अच्छा. हम्म. फोर्थ. फोर्थ नाही ना मामा. अच्छा ठीक आहे. हम्म. आता सांगा. हम्म. आता कोणता क्वेश्चन विचारू मी? अरे तुला काय विचारायचं नाही का बाळा? आमच्या दोघीपैकी जास्त कोण आवडतं? एक जण. चला आता एक जणच. मला का नाही? मला का नाही? सांगा ना बरं. जी माझी क्यूटी, माझं सर्व काम ऐकती आणि मला हमेशा मम्मी करती. माझ्या शौर्य. कामात मदत करते. शौर्या कामात मदत करते माझी. शौर्या करते कामात मदत. बरं. मला आवडती आर्या. अरे सर होय ना. तुझ्या चेहऱ्यावर स्माइल बी नाही. आर्या अरे आवडते. स्माइल आहे ना. बरं जाऊ द्या गाईज, बघा ही माहितीये का असंच करते आणि तुम्ही म्हणतात हे कार्टून हे असं आहे आमचं एक आणि एक हे असं शांत आहे. काय करावं? पण तशात दोन्ही पण कोणी एक जण शांत आहे, एक जण बदमाश आहे. बाय. गुड बाय. सी यू. चुप चमची. गुड बाय, सी यू, बाय बाय. अशा पद्धत. लाईक, सबस्क्राईब, शेअर. तुम्हाला जर आर्या शौर्या दोघीपैकी कोणी जरी आवडत असेल आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला शेअर करा व्हिडिओ. व्हिडिओ शेअर करा. करायचा का नाही व्हिडिओ शेअर? हो. आर्या हो म्हणली बघा, आता करा. फक्त ते लाईकला विसरून जा. थांब ना, दीदी बोलायली ना. हा बोल. फक्त लाईकला विसरून जाऊ नका. लाईकला विसरून जाऊ नका, सबस्क्राईब करायला विसरून जाऊ नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. चला आता बस झालं, किती बोर करतात लोकांना. बाय बाय. टाटा. सी यू. गुड बाय.